जय भारत जय संविधान। आज जरांगे पाटलांचा मोर्चा आंतरसबली सराटीमधून मुंबईकडे रवाना झालेला आहे आणि सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे की हा मोर्चा मुंबईपर्यंत पोचला पाहिजे। याचे एकमेव कारण म्हणजे गेले 70 वर्षांमध्ये सत्तेत बसलेल्या लोकांनी फक्त मराठा समाजाची माथी भडकावायचे काम केले, तेही आरक्षणाच्या विरोधामध्ये। SC ST OBC समाजाला आरक्षण आहे म्हणून तुमची मुलं मागं पडली, तुमच्या मुलांना नोकरीमध्ये स्थान भेटत नाही, तुमच्या मुलांना नोकऱ्या भेटत नाही किंवा तुमच्या मुलांना शिक्षणामध्ये जागा भेटत नाही, मुलांना जे शिक्षणासाठी ॲडमिशन भेटत नाही, अशा प्रकारची सर्व मराठा समाजाची माथी भडकवत गेली। परंतु शिक्षणाच्या संदर्भामध्ये यांनी सुधारणा केली नाही, रोजगार कसा भेटेल याच्या संदर्भामध्ये यांनी काम केलं नाही। काम केलं जरी असलं तरी ते इतक्या कमी प्रमाणात केलेलं आहे का तिथं 10 मुलंसुद्धा मराठा समाजाचे लागत नाही। आता गेल्या वर्षी जी रेल्वे भरती झाली त्या रेल्वे भरतीमध्ये किती महाराष्ट्रातली लोक भरती झाली याचंही आकडेवारी जर काढली तर तुम्हालाही कळेल की किती लोकांना तिथं नोकऱ्या भेटल्या। बरं, आरक्षणाच्या विरोधामध्ये नुसते माथी भडकून थांबले नाही तर यांनी त्या आरक्षणाच्या मुद्द्याचा विषय घेऊन यांनी आपली निवडणुकीमध्ये आपल्या वेळोवेळी पोळ्या भाजत आलेले आहे। इलेक्शन आलं की आरक्षणाचा मुद्दा काढ, इलेक्शन संपलं की हे झालं ते झालं काढ। कुठल्या मार्गाने त्या आरक्षणाला खीळ घालण्याचं काम केलं। बरं, मुद्दा आरक्षणाचा नाही आहे, मुद्दा होता शिक्षणाचा। आजही मराठा समाजाने काढलेलं आंदोलन हे फक्त त्यांच्या शिक्षणासाठी, आम्हाला शिक्षणाची गरज आहे, आम्हाला पुढे जायचे शिक्षण पाहिजे, शिक्षण घेता येत नाही म्हणून आम्हाला आरक्षणाची गरज आहे, असं सर्रास 90% 80% मराठा समाजाच्या मुलांचं म्हणणं आहे। आणि तरीसुद्धा या सरकारने शिक्षणाची सोय करायचं सोडून फक्त मराठा समाजाच्या मुलांच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये माथी भडकवत गेली आणि म्हणून आज हा आरक्षणासाठी हा संपूर्ण समाज रस्त्यावरती उतरलेला आहे। खरं तर या जो समाज रस्त्यावरती उतरलेला आहे याला सर्वस्वी जबाबदार या मुंबईमध्ये बसलेले नेते आहेत आणि त्या नेत्यांनीच या लोकांना रस्त्यावरती उतरण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे। खरं तर आरक्षणापेक्षा शिक्षणाची सोय करणं खूप गरजेचं होतं। आजही त्यांनी शिक्षणाची सोय केली तरी लोकांना आरक्षणाची गरज लागणार नाही। मराठा समाजालाच नव्हे तर SC ST OBCंना सुद्धा शिक्षणामध्ये आरक्षणाची गरज लागणार नाही। परंतु हे सरकार शिक्षणाकडे लक्ष न देता मराठा समाजाची फक्त माथी भडकवण्याचे काम करत आहे। म्हणूनच हा जरांगे पाटलांनी काढलेला मोर्चा हा आरक्षणाच्या मुद्द्यावरती तिथपर्यंत पोहोचलाच पाहिजे जेणेकरून या सरकारचे डोळे उघडतील।